नमस्कार मित्रांनो. बॉम्बे हायकोर्ट लोअर ग्रेड स्टेनोग्राफर भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अखेर मोठी अपडेट समोर आलीये. कारण हायकोर्टने लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पदाची फायनल सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट अधिकृतपणे जाहीर केलीये. जर तुम्ही या भरतीचे उमेदवार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये फायनल रिझल्टमधील महत्त्वाच्या सर्व गोष्टी थोडक्यात समजून घेणार आहोत. मित्रांनो, ही भरती 16 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या संदर्भात सुरू झाली होती. त्यानंतर शॉर्ट हँड टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि विवा वोचे असे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता अखेर फायनल सिलेक्ट लिस्ट जाहीर करण्यात आलीये. या अंतिम निकालामध्ये एकूण 12 उमेदवारांची सिलेक्ट लिस्ट जाहीर करण्यात आलीये. तसेच 3 उमेदवारांची वेट लिस्ट देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ज्या उमेदवारांची निवड झालीये त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्यांचे नाव वेट लिस्टमध्ये आहे त्यांनीही अजिबात निराश होऊ नका. कारण वेट लिस्टमधील उमेदवारांनाही अधिकृत नियमानुसार संधी मिळू शकते. आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ही सिलेक्ट लिस्ट 2 वर्षांसाठी वैध राहणार आहे. तसेच फायनल मेरिट तयार करताना शॉर्ट हँड टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि विवा वोचे या तिन्ही टप्प्यांमधील एकूण गुणांचा विचार करण्यात आलाय. समान गुण असल्यास नियमानुसार प्राधान्य निश्चित करण्यात आले. मित्रांनो, या संपूर्ण भरतीतून प्रत्येक स्टेनोग्राफर ॲस्पिरंटने एक गोष्ट नक्की शिकावी. यश एका दिवसात मिळत नाही. रोजचा सराव, ॲक्युरेसी, स्पीड आणि सातत्य यामुळेच अंतिम यादीपर्यंत पोहोचता येते. ज्यांची यावेळी निवड झाली नाही त्यांनी निराश होऊ नका. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क, स्टेनोग्राफर आणि इतर भरतीच्या संधी पुढेही येणार आहेत. त्यामुळे आजपासूनच पुन्हा तयारीला लागा. अशाच बॉम्बे हायकोर्ट क्लर्क, स्टेनोग्राफर, टायपिंग आणि शॉर्ट हँड संदर्भातील अधिकृत अपडेट्स, प्रॅक्टिस पॅसेज आणि स्टडी मटेरियल सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या स्टेनो मित्र टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्टेनोग्राफर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.